मी एक महाराष्ट्रीयन बाई आहे आणि मी खूप अडचणीत होते. तर माझा मुलगा 3 वर्ष झाली बोलत नव्हता, 3 वर्षाचा होता, बोलत नव्हता. पण मी कशी माहिती नाही, हे भाऊबाई दादा आहेत, त्यांच्याकडे मी आले, त्यांना सांगितलं की असा माझा प्रॉब्लेम आहे मुलाचा, तर तुम्ही माताजीचं हुकूम घ्या आणि मला हे करा, सहकार्य करा माताजीकडून. तर ते म्हणाले ठीक आहे, तुझा मुलगा बोलायला लागेल आणि मग तू तिकडे माताजींकडे जाऊ नये. मग मी तसंच केलं. माझा मुलगा आश्चर्य, न बोलणारा मुलगा बोलायला लागला आणि मी 1 वर्षाच्या आतच माताजींना जाऊन भेटून आले तिथे. म्हणजे माझी जे काही इच्छा होते तिथे बोलून आले. त्याच्यानंतर मी खूप अडचणीतच होते. अडचणीमध्ये म्हणजे अशी अडचणीमध्ये होते, मी त्याच्यातून सुटूच शकत नव्हते. असं माझा प्रॉब्लेम होता. माझी मुलगी आणि मी, आम्ही दोघीच असतो आणि माझी म्हातारी आई आहे 90 वर्षाची. तर म्हणजे तिला शिक्षण कसं करायचं, नोकरी करत होते मी, पण तुटपुंजा पगारामध्ये माझं जमण्यासारखं नव्हतं. तिला तर मोठं जास्त शिक्षण घ्यायचं होतं. तर मी भाऊबाई दादांना बोलले की माझा असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही हे करा. आणि तत्पूर्वी मला तिकडचं काही माहीत देखील नव्हतं. मी ते निघाले, म्हटलं मला पण यायचं आहे तिकडे, आणि मी जाऊन आले तिकडे. पण असं तेव्हापासून मला जी ओढ लागली ती लागलीच. नंतर मग मुलगी माझी चांगली शिकली, आता MBA केलं तिने, आता चांगल्या जॉबला आहे. अगदी तिच्या एक्झामच्या वेळेला तिला काहीच माहीत नव्हतं, आपल्याला काय विचारणार, काय करणार. पण ती इतकी याच्यामध्ये सुटली आणि त्यांच्या याच्यातून पहिली आली ती, आणि तिला जॉब चांगला झाला. आता परवा चीच गोष्ट आहे, तिला प्रमोशनसाठी पण एक्झाम द्यायची होती, काहीच माहिती नाही. मी गावी गेले होते आणि मग तिने येऊन दादांना भेटली, म्हणाली असं असं प्रॉब्लेम आहे. ती म्हणाली काय नाही, तू जा, माताजीने तुला आशीर्वाद दिलाय, तू जा तिथे, तुला एक्झाममध्ये एकदम चांगलंच हे मिळणार. आणि खरोखरच म्हणजे मी आश्चर्यचकित झाले की एवढं हिला काही येत नसतानाही देखील ही त्या ह्याच्यातून पहिली आली. 8 मुलांमध्ये तिचंच सिलेक्शन झालं आणि तिला प्रमोशन मिळालं. दुसऱ्या 2 मुलींना मिळालं, पण ते लांब मिळालं. हिला अगदी महाराष्ट्रातच मिळालं, मुंबईसारख्या ठिकाणी, गोरेगावला. त्याच्यामुळे मी माताजीने माझ्यावर जे काय आत्तापर्यंत केलंय माझ्यासाठी ते मी कधीच विसरू शकत नाही. आणि मी कधी माताजीला विसरणार नाही. माझ्या मुलीलाही मी सांगितलंय, तू मला विसरलीस तरी चालेल, पण तिला नाही विसरायचं. ती तुझी आई आहे, माझ्यापेक्षा तीच तुला जास्त सांभाळ करणार. भविष्यात तू एकटी आहेस, तुला दुसरा कोणाचा आधार नाहीये, तर तिच्याबरोबरच तू कायम तर तिचं हे कर.